अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण ब्रह्मांडात एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. मिथुन रास जी मुळातच बुद्धीची आणि संवाद कौशल्याची रास मानली जाते, या राशीच्या लोकांसाठी हा काळ परिवर्तनाचा ठरणार आहे. स्वामींचे आशीर्वाद पाठीशी असताना अशक्य गोष्टही शक्य होतात. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सध्या अनेक चढउतार सुरू असले तरी या पुण्यतिथीपासून स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात नेमके काय बदल होणार आहेत, ब्रह्मांड तुमच्यासाठी काय संकेत देत आहे आणि कोणती सेवा केल्याने तुमचे दुःख दूर होईल, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि स्वामींच्या चरणी तुमची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शेवटी तुमच्यासाठी एक विशेष गुपित उपाय सांगितला आहे, तो नक्की जाणून घ्या. मिथुन राशीचे आगामी आयुष्य आणि स्वामींचे अधिष्ठान. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. स्वामी समर्थांची कृपा जेव्हा या राशीवर होते तेव्हा तुमची निर्णय क्षमता कमालीची सुधारते. येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यातील गोंधळ संपुष्टात येईल. ज्या कामात तुम्ही अडकला होता तिथे स्वामी स्वतः मार्ग दाखवतील. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता संपून एक स्थिरता येणार आहे. या पुण्यतिथीच्या काळात ग्रहांची स्थिती मिथुन राशीसाठी अनुकूल होत आहे. विशेषतः राहू केतूचे भ्रमण आणि गुरुची दृष्टी तुमच्या राशीवर असल्याने भाग्योदयाचे योग आहेत. ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी तुमच्या मानसिक शांतीसाठी काम करतील. जर तुम्ही गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असाल तर आता तुम्हाला मानसिक उभारी मिळेल. जे मिथुन राशीचे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना प्रमोशन हवे आहे त्यांच्यासाठी स्वामी समर्थांची पुण्यतिथी सुवर्णयोग घेऊन आली आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. विशेषतः भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा. लाभ निश्चित होईल. मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव मनमोकळा असतो, त्यामुळे अनेकदा जवळचे लोकच त्यांना विश्वासघात करतात. तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु स्वामींचे वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या कृपेने तुमचे शत्रू आपोआप शांत होतील. कोणाशीही वाद न घालता केवळ आपल्या कर्मावर लक्ष द्या. स्वामी तुम्हाला थेट दर्शन न देता प्रत्यक्ष अनुभवातून प्रचिती देतील. कदाचित एखादा अनोळखी व्यक्ती तुम्हाला संकटात मदत करेल किंवा एखादे कठीण काम अचानक विना सहाय्य संपूर्ण होईल. घरामध्ये स्वामींच्या फोटो समोर बसल्यावर तुम्हाला एक वेगळी शांतता जाणवेल. हीच स्वामींची प्रचिती असेल की ते तुमच्या सोबत आहेत. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिवशी आणि त्यानंतरही मिथुन राशीच्या लोकांनी खालील सेवा करावी. दररोज किमान 3 अध्याय वाचावेत. यामुळे घरातील इडापिडा दूर होईल. तारक मंत्र. दिवसातून 21 वेळा तारक मंत्राचा जप केल्याने भीती आणि चिंता नष्ट होईल. शक्य असल्यास गरीब किंवा गरजूंना अन्नदान करा. यामुळे तुमच्या नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतील. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्याने गरिबांना हिरवे मूग दान केल्याने प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. तुमच्या राशीला कधीकधी द्विधा मनस्थितीचा त्रास होतो. यावर उपाय म्हणजे दररोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा माळ जप करणे. यामुळे तुमची एकाग्रता वाढेल. पैशांच्या बाबतीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. मिथुन राशीच्या लोकांनो, स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव आहे. फक्त तुमची श्रद्धा आणि सबुरी ढळू देऊ नका. ही पुण्यतिथी तुमच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे नवे दरवाजे उघडणारी ठरेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या जीवनातील स्वामींच्या प्रचितीने
अनुभवसुद्धा शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.